जालना शहराला पाणी कमीत कमी 8 दिवसाला आणि 15 दिवसाला पाणी येत आहे आणि नक्कीच जास्त प्रमाणात काढत आहे. काय सांगणार? नाही, आता ज्यांनी महानगरपालिकेच्या निवडणुका असताना आम्ही दररोज नागरिकांना पाणी देऊ असं नागरिकांना सांगितलं होतं. आज मला वाटतं निवडणुका होऊन 4 महिने होत आलेत आणि या 4 महिन्यानंतर या गावातले लोक आता प्रश्न विचारत आहेत की तुम्ही सांगितलं होतं की दररोज पाणी देऊ. मग आता दररोज तर सोडा, पण तुम्ही 1 दिवस आड तर पाणी द्या. म्हणजे निवडणुकाच्या काळामध्ये दिलेले आश्वासनं, त्या आश्वासनांची पूर्तता आपण जे काही निवडणूक काळामध्ये लोकांना बोलतो, तर मला असं वाटतं की आपण जे बोलतोय त्याची पूर्तता सुद्धा करणं हे सत्ताधाऱ्यांचं कर्तव्य असतं. पण आज नगरपरिषदेचा जर आपण विचार केला तर नगरपरिषदेचा नेमका मालक कोण आहे, नगरपालिका नेमकं चालवतोय कोण? त्या बिचाऱ्या महापौर महिला भगिनी आहेत. त्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं काम करू द्यायला पाहिजे. पण तिथं प्रत्येकाला वाटतं की ही महानगरपालिका मीच चालवली पाहिजे आणि म्हणून तिथं थोडं मला असं वाटतं की नियोजनाचा, समन्वयाचा प्रचंड अभाव होत आहे आणि नागरिकांचे जे प्रश्न आहेत, स्वच्छता, पाणी, या गोष्टीकडे दुर्लक्ष होऊन फक्त सत्ता मला कशी चालवता येईल या विचाराच्या मानसिकतेतल्याच लोकांमुळं हे सगळे प्रश्न निर्माण होत आहेत. आणि लिकेज जर तुम्ही जे म्हटले तर मला वाटतं की लिकेजच्या नावाखाली जर भ्रष्टाचार होत असेल, आता दररोज मी बघतोय की ते काय याच्यावर टाकले जाते, लिकेज काढताना मी कसा काढतोय लिकेज. अरे हे दाखवण्याच्या ह्या तुमच्या कर्तव्याच्या गोष्टी आहेत आणि चांगलं कर्तव्य पार पाडा. लोकांना नियमित पाणी द्या, चांगलं पाणी द्या, मुबलक पाणी द्या, स्वच्छता चांगली ठेवा आणि ज्या लोकांनी तुमचे 41 लोक निवडून दिले त्या जनतेप्रती एक चांगली भावना ठेवा, असं मला सांगा वाटतं.